कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अगं शिवा तू हो हळू थांब ना जरा। कुठे घेऊन चाललीयस मला? सांगते सरप्राईज आहे की नाही? हो पण असं जरा थोडं पुढे आलंच। बस ना आता। थांब थांब थांब। हा हा ओके आता 1 हा 2 3। अगं हे काय? सरप्राईज। याची काय गरज होती? अरे आशू तू माझ्यासाठी एवढं सगळं केलंय, मग मी आपल्यासाठी एवढं नाही करू शकत का? छान छान आहे। हो आशू तू म्हणतोस ना नेहमी की प्रत्येक माणसाच्या आयुष्यात एक आनंदाचा क्षण हवा, तो हाच आहे आनंदाचा क्षण। आवडला मला आनंदाचा क्षण। मी तर पहिल्यांदा बसणार आहे। काय? हो हो मजा येणार आहे तुला। तू हसतो का एवढं रे? हा काय आहे त्याचं? मी तुला लोकांना मारताना बघितलंय, आपल्या लोकांची काळजी करताना बघितलंय, पण तुझ्यातले एक जे गोड मूल आहे, लहान मूल, ते पहिल्यांदा बघतोय। लहान मुलाबरोबर ना लहान होऊन बघायचं असतं, कळलं का छकुला? हे काय मी लहानच झालोय तर लहान मुलासारख्या विमानात बसणार आहे मी? ऐक ना आशू, मी खरंच पहिल्यांदा बसणार आहे, मला भीती वाटते। काय यार तू 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 लोकांना लोळवतोय, अशी हवेत उडवतोय। आता एक काम कर, आज विमानात बस आणि उड, छान मस्त वाटेल। हे बघ आजूबाजूचं मस्त छान सगळं बघायचं, मनात साठवायचं, डोक्यात साठवायचं, मग सगळं सगळं विसरून जायला होतं, सगळी भीती जाईल। चल आशू काय? काय शिवा, एक्साइटेड? तू आहेस का? हो, सीट बेल्ट लाव। कुठे आहे? अरे गाडी सारखंच असतं हे बघ इकडे। काय होतंय? भीती वाटते। भीती वाटते? डोंट वरी। चंदन चल। कुठे? विमानात। ए नाही नाही दिव्या, विमान वगैरे कशाला आता उगाच? अरे आशू शिवा गेलेत ना, आपण पण जाऊयात चल। अगं मग ते गेले म्हणून आपणही गेलं पाहिजे का? आणि दिव्या मला ना विमानात बसायची भीती वाटते बरं का। अरे भीतीचं काय सांगतोय चंदन, आपण ऍडव्हेंचर करायला आलोय ना इथे। अरे मग एवढं ऍडव्हेंचर केलं ना, आता तुला विमानातच कशाला बसायचंय? नाही मला जायचंय। अगं दिव्या, ते फार महाग आहे त्याचं बुकिंग वगैरे, तर नको नको, मला नाही जमणार अगं। चंदन महागाचं काय सांगतोयस तू? किती श्रीमंत आहेस, इतका मोठा रिसॉर्ट बुक केलास, प्रेसिडेन्शियल स्वीट मध्ये राहतोय आपण इथे, मग विमान काय गोष्ट आहे तुझ्यासाठी? मग एवढं सगळं केलं ना, मग आता तुला विमानातच कशाला बसायचंय ग? आशू शिवासाठी करू शकतो ना, मग तू माझ्यासाठी एवढं करू शकत नाही? ठीक, थांब, विचारून येतो। मॅडम ते जरा जरा पैसे पाहिजे होते हो। परत? सकाळीच पाठवले होते ना? मॅडम ते ऍक्च्युली जरा एअरप्लेन राईड करायची होती, त्यामुळे। तुला ना मी शेवटचं सांगते,
लायकीत राहायचं. मॅडम असं काय करताय, म्हणजे तुमचंच काम करतोय ना, तर जरा बघा ऍडजस्ट झालं तर. हा, आणि त्याचं काय आहे ना, ते आशू आणि शिवा पण राईडला गेले त्यामुळे. तुला एकदा सांगून कळत नाही का रे? आणि तो आशुतोष देसाई आहे. तो हे सगळं अफोर्ड करू शकतो, आणि तो जे अफोर्ड करतोय ना, तिथे पोहोचायची सुद्धा लायकी नाहीये तुझी. हो मॅडम, ती दिव्या ऐकत नाहीये हो. तिच्यासाठी तरी. तिला विचारलीस का तिची लायकी काय आहे ते? फोन ठेव आता. दिव्या, ते ते नाही म्हणतात. नाही म्हणतायत म्हणजे का? अगं ते बुकिंग सगळ्या फुल आहेत, एकही स्लॉट ओपन नाही आहे, त्यामुळे आता नाही जाता येणार आपल्याला. मग आपण आपला स्टे वाढवूयात आणि स्लॉट्स अवेलेबल झाले की मग बसूयात. कशाला स्टे वाढवायचा, एवढे दिवस राहिलो ना आपण. आणि हे बघ दिव्या, मला सुद्धा ऑफिसची काम आहेत, शेवटी आपल्याला आपल्या बंगल्यात जायचंय की नाही, त्यामुळे आता जाऊ दे ना दिव्या, प्लीज. चंदन, तू का नेहमी असं करतोय यार? नेहमी तुला कुठलीही गोष्ट मागितली ना की आधी तू नाहीच सांगतो. तू एक नंबरचा निगेटिव्ह माणूस आहेस. अगं असं नसतं दिव्या. हे बघ, आपण दोघं इकडे आलोय, तर कसं आहे ना, किंवा बाहेर बाहेर बघ. नको 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 शिवा, बाहेर बघ ना, खिडकीतनं बाहेर बघ, किती छान दिसतंय हे बघ. ओके वाटलं आता? आशू, खाली बघ ना, खाली बघ. काय? खाली बघ तर. अरे तू काय, हे तू गेलायस? हे काय गरज आहे याची? अगं तू सरप्राईज. आशू, खूप भारी वाटतंय. तुझ्यामुळे. विमानात होता. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.